तर बघा जय हिंद पोरांनो, आता आपल्याला काय बघायचंय की कूट प्रश्नामधला भाग 3 बघायचा आहे। 2024च्या पोलीस भरतीसाठी, आरोग्य सेवकसाठी, कंबाईनसाठी हे खूप महत्त्वाचं असणार आहे। कुठली स्पर्धा परीक्षा असो यावर तुम्हाला एक प्रश्न असतो म्हणजे असतो। आणि तो भाग कुठला बघायचा की समजा लक्ष द्या, काय हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर असे 1 2 3 4 5 आणि 6 बिंदू घेतले। किती बिंदू घेतले? 6 बिंदू घेतले। तर मग हे 6 बिंदू घेतल्यानंतर प्रत्येक बिंदू जोडणारे असे किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न विचारला जातो। किंवा एका मैदानावर 28 कुस्त्या झाल्या, या एका मैदानावर 28 कुस्त्या झाल्या, प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकदाच कुस्ती खेळतो, तर मग एकूण किती खेळाडू होते? हे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे प्रश्न त्रिकोणी संख्येच्या आधारावर तुम्हाला सोडवता येतात। त्रिकोणी संख्येचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये थोडा चेंज करून इथं सोडवता येतं, काही प्रॉब्लेम होत नाही। लक्ष द्या, आता हा प्रश्न जो आहे समजा मी नुसतं बोलतच राहिलो, एंगेज केलंच नाही ना। एंगेज करायचं ते जरासं प्रॉब्लेम आला आपल्या म्हणून व्हिडिओला हे होईल। चला जय हिंद पोरांनो, तर बघा लक्ष द्या, आज आपण कूट प्रश्नाचा भाग 3 कव्हर करणार आहोत। आणि यामध्ये काय घ्यायचं माहिती आहे का, तुमची 2024ची पोलीस भरती असेल, ग्रामसेवकची परीक्षा असेल, आरोग्य सेवकची परीक्षा असेल, कंबाईन असेल, या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे असा भाग तो घ्यायचा आहे। हे बघा काय की समजा हे असं वर्तुळ आहे एक, आणि बघा काय की समजा हे असं एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर असे एक वर्तुळ नाही का, बरोबर बोल रहे। तर बघा समजा हे असं एक वर्तुळ आहे असं, आणि या वर्तुळावर 1 2 3 4 5 आणि 6 बिंदू घेतले आपण। किती बिंदू घेतले? 6। तर प्रत्येक बिंदू जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? किती बिंदू आहेत? 6 बिंदू आहेत। तर मग हे प्रत्येक बिंदू जोडणारे किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला जातो। सिंपल आहे बघा, लक्ष द्या काय करायचंय। इथं हे 6 बिंदू आहेत, त्यातून एक कमी घ्यायचा पाया। त्रिकोणी संख्येचा पाया जो असतो तो एक मायनस करून घ्यायचा। 5 गुणिले 6 हे त्रिकोणी संख्येचा पाया झाला। तर मग त्याच्या पुढील संख्या म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट, निमपट म्हणजे 2 ला भागायचंय, निमपट म्हणजेच काय असते? त्रिकोणी संख्या। म्हणजेच इथं पाया जो आहे तो बिंदूपेक्षा 1 न कमी घ्यायचा, आणि या पायावरून जे त्रिकोणी संख्या येईल तेच उत्तर म्हणजे तुमचे रेषाखंड। तर बघा 2 1 2 2 3 6 5 3 15 रेषाखंड तुम्हाला काढता येतील, हे उत्तर झालं। कळलं का? त्रिकोणी संख्येचं सूत्र काय? त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे तुम्हाला की n अधिक 1 आणि भागिले 2। पण इथं जे काही समजा बिंदू एकमेकाला जोडणारे रेषाखंड काढायचे, किंवा हेच असं म्हणता येईल का की हे स्टेज आहे, एक सभागृह आहे किंवा हॉल आहे, आणि यामध्ये हे एक पाहुणा, दुसरा पाहुणा, तिसरा पाहुणा, चौथा पाहुणा, पाचवा, 6 पाहुणे, 6 पाहुणे एकमेकाशी हस्तांदोलन करतात किंवा एकमेकाशी भेट करतात, किंवा खेळाडू असतील तर कुस्तीच्या मैदानावरील खेळाडू, किंवा संघ असतील, टीम असतील, आणि 6 टीम 6 खेळाडू आहेत, आणि प्रत्येकाशी एकदा खेळ खेळतो किंवा हस्तांदोलन करतो किंवा भेट करतो। तर एकूण किती भेटी होतील, एकूण किती हस्तांदोलन होतील, किंवा एकूण किती कुस्त्या होतील हे तुम्हाला काढण्यासाठी प्रश्न येतात। सेम समजा हे एकमेकाला हस्तांदोलन करतायत, किंवा रेषाखंड, हे असे रेषाखंड प्रत्येक जण प्रत्येकाशी एकदा, तर असे किती काढता येतील आपल्याला? किती रेषाखंड काढता येतील? 15। मग किती कुस्त्या होतील? 15। लॉजिक कळालं का? आता एक सोडवायला देऊ का? बघू आपण, बघू आपण काय करता तुम्ही, की जे जास्तीत जास्त कंटिन्यू राहील, जो अभ्यास कंटिन्यू करेल त्याला यश आहे। त्याच्याशिवाय यश आहे का? नाही आहे।
तर बघू आपण, तुम्ही कसं तुमच्या लक्षात आलं, काय आलं, कसं सोडवता बघू आपण. जरा मी तुम्हाला असं बोललो की एका व्यासपीठावर किती पाहुणे आहेत? 12 पाहुणे आहेत बेटा. किती पाहुणे आहेत? 12. आणि ते प्रत्येकाशी एकदा भेट करतो किंवा एकदा हस्तांदोलन करतो. तर प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन करतो, तर असे एकूण किती हस्तांदोलने होतील? तर बोला बरं. 66. किती होतील? 66. राईट. म्हणजे याचा अर्थ मी काय बोललो, त्रिकोणी संख्येचा वापर करायचा. फक्त यातून काय करायचं, एक काय करायचा, कमी करायचा. काय करायचा? कमी करायचा. म्हणजेच काय येणार, 11 आणि पुढील संख्या 12. म्हणजे याच्या मागच्या संख्येचा गुणाकार करून निमपट करा. बेसकम 12, 11 सकी 66. करेक्ट उत्तर आलं. काही प्रॉब्लेम आहे का आता? पण उलट ते काय करतं, परीक्षेला याच्या उलट विचारतं कधी कधी. म्हणजेच त्यानं उलट विचारलं तर आपल्याला पण उलट करता आलं पाहिजे. उलट काय विचारणार ते, की समजा त्यानं जर बोललं, समजा की एका हॉलमध्ये किंवा एका कुस्तीच्या मैदानामध्ये प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकदा कुस्ती खेळतो किंवा एकदा हस्तांदोलन करतो, तर एकूण असे 28 हस्तांदोलने झाले किंवा 28 सामने झाले. प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी किती वेळा खेळत आहे मला बोला? एकदा खेळत आहे. लक्षात आलं? मग हा एकदा खेळत आहे, तर एकदा खेळल्याच्या नंतर एकूण कुस्त्या किती झाल्या, म्हणजे सामने किती झाले? तर सामने म्हणजेच कुस्त्या झाल्या 28. तर मग एकूण तिथं किती खेळाडू होते, हे काढायचंय आपल्याला. काय काढायचंय? एकूण किती खेळाडू होते हे काढायचं. कसं काढणार आता? मगाच्या पेक्षा उलट विचारलं की नाही? आता कसं करणार? तर लॉजिक सांगतो. हा, काहीच नाही, सोपं आहे. याला दुप्पट करा. का दुप्पट करायची हे पण सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. याची दुप्पट करा. 28 दोन्ही 56. आणि या 56च्या पुढील वर्गसंख्या कोणती आहे? 64. वर्गसंख्या तोंडपाठ पाहिजेत. 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81. असं तुम्हाला 19चा 361, 20चा 400, 21चा 441, असं तुम्हाला सगळेच्या सगळे 30 पर्यंत वर्गसंख्या आणि 15 पर्यंत किंवा 20 पर्यंत किमान घनसंख्या पाठ पाहिजे. चलो ठीक आहे. तर इथं याच्या पुढची वर्गसंख्या कोणती आहे? 64 आहे. तर हिचं वर्गमूळ काढा, म्हणजेच 8 हे तुमचं उत्तर राहील. किती खेळाडू होते? 8. लक्षात आलं का? त्रिकोणी संख्येला हे बघा, त्रिकोणी संख्या काढताना आपण दुप्पट करून त्याच्या मागच्या वर्गसंख्येचं काय येत असतो? वर्गमूळ. पण खेळाडूची संख्या किंवा एकूण पाहुण्यांची संख्या हे जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? या दुपटीच्या पुढील वर्गसंख्या आणि त्याचा वर्गसंख्येचं काय घ्यायचंय? वर्गमूळ. बघा ताळा करून बघा ना. हे बघा, समजा 8 खेळाडू होते, तर मग एकूण सामने किती व्हायला पाहिजेत? ते अगोदर झालं, किती होतील मग सांगा? हा, पटकन यायला पाहिजे. सिंपल आहे. मागची 7, बेचूक 8, 7 चूक बघा 28 झालेले आहेत का नाही? ताळा उलटा केला तर. आता प्रश्न असा आहे, सर हे दुप्पट का केलं हो? याच्या पुढची वर्गसंख्या काय घेतली? जरा समजून घेण्यासाठी सांगतो मी. काही प्रॉब्लेम नाही. हे बघा काय असतं की फॉर्म्युला मी तुम्हाला आता काय बोललो होतो की n वजा 1/2 बराबर काय येणार तुम्हाला? हस्तांदोलन येतील किंवा सामने येतील असं बोललो नाही? मग इथं हा फॉर्म्युला आहे, त्रिकोणी संख्येचा नाही, हस्तांदोलने सामनेचा फॉर्म्युला आहे. तर यानुसार हे बघा, हे जे आहे ना, हे हस्तांदोलने दिली, समजा हे 28 हस्तांदोलने दिली, तर इकडला फॉर्म्युला हा n वजा 1/2. हा n म्हणजे पाया असतो. n म्हणजे काय असतो? मूळ पाया असतो. तर हे 2 काय येतील इकडं? हे 2 इकडे कसे येतील? भागाकारातले. म्हणून हे दुप्पट करायचे असते. म्हणून काय करायचे असतं? दुप्पट. इकडं n गुणिला n काय येणार? n चा वर्ग. n गुणिला n काय येणार? आणि n यालाही गुणाकार होणार. मग n गुणिले वजा 1 केलं तर काय होणार? n 1 n. तर n वजा कळालं का तुम्हाला काय ते? म्हणजे वजा n येणार. मग सिंपल बात आहे ना, जो पाया आहे
या दुप्पट आहे ना, हे दुप्पट, हा जो वजा n आहे तो वजा n इकडे 28 दोन्ही काय होणार 56 वजा n होणार, इकडे काय राहील n वर्ग. लक्षात आलं का काय बोललो ते? या ही जे दुप्पट आहे ना, या मायनसचा काय होणार प्लस होणार. मायनसचा काय होणार प्लस. जो आहे तो याच्या पुढे आहे, याच्या पुढे. आणि ते n एवढाच मिळत आहे, म्हणजेच याचा अर्थ याच्या पुढची वर्ग संख्या आहे ना. हे लॉजिक त्याच्या मागचं थोडं तुम्हाला हे नटबोल्ट खोलण्याचं कारण की जास्त काळ लक्षात राहावं यासाठी. हे काही तुम्हाला असं मांडायचं का परीक्षेला? नाही मांडायचं. तुम्हाला फक्त एवढंच घेणं आहे की दुप्पट करा, दुपटीच्या पुढील वर्गसंख्येचा वर्गमूळ काढा, मिळून जाईल. मग मी तुम्हाला जर असं बोललो समजा, लक्ष द्या की समजा असं बोललो तुम्हाला की एका मैदानावर काही संघ आहेत, ते एकमेकाशी एकदाच सामना खेळतात. कितीदा खेळतात? एकदा सामना खेळतात. तर एकूण असे 45 सामने झाले. किती सामने झाले? 45 सामने. खेळाडू नाही बोलत मी. तर मग प्रत्येकाशी एकदाच खेळणारा सामना, तर असे तिथं एकूण किती खेळाडू होते? सिंपल आहे, बोला काय येणार उत्तर? 10. राईट. हे होई बात. तर बघा 45 दोन्ही 90. 90च्या पुढील वर्ग संख्या 100चं वर्गमूळ 10. असं यायला पाहिजे. काय अडचण आहे का आता? नाही. मग आता मी जर समजा असं बोललो तुम्हाला की हे लक्षात आलंय का सगळ्यांच्या? काही प्रॉब्लेम नाही? कन्सेप्ट कळाली का? तुम्ही उदाहरण सोडवा या टाईपचे. काही प्रॉब्लेम गेला मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि कुठलाही प्रश्न सेंड करा. ग्रुप आहे आपला, व्हॉट्सअप ग्रुप, तुम्हाला लिंक दिलेली आहे खाली. टेलिग्राम ग्रुप आहे, त्या ग्रुपवर तुम्ही टाका, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उकल करून मिळाला. ठीक आहे, भेटू आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये.